संघामधील शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आपल्याबरोबर आहेत। त्यांचं पुरंदर विधानसभा मतदारसंघ देखील बारामतीमध्ये येतो। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात बारामतीचा उमेदवार कोण असेल आणि तो अजून का सापडत नाही। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ देखील शिवसेनेकडे आहेत, त्याविषयी देखील आपण शिवतारेंकडून जाणून घेऊयात। बापू, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले शिवसेनेचे एकमेव मंत्री आहात। 2014च्या लोकसभेला तुम्ही तयारी केली होती सुप्रिया सुळेंच्या विरोधात, ते शक्य झालं नाही। यावेळेस अजूनही युतीला उमेदवार मिळालेला नाही आहे, अजूनही शोधाशोध सुरू आहे। कधी उमेदवार मिळेल, कोण उमेदवार असेल आणि तुम्ही पण इच्छुक आहात का? नाही, असं आहे की ही सीट भाजपकडे आहे, त्यामुळे कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री महोदयांनी भाजपच्या सर्व नेत्यांना माहिती। ही सीट आमच्याकडे नाहीच आहे, त्यामुळे हा प्रश्न उमेदवार शोधाशोधीचा शिवसेनेचा प्रश्नच नाही आहे। ठीक आहे, पार्थच्या दृष्टीनं एक विषय की थेट लोकसभेला त्याला उमेदवारी दिली जाते, काय तुमची प्रतिक्रिया? नेत्यांची मुलं येत आहेत, थेट लोकसभा लढतात, कुठच्याही प्रकारचं बेस नसताना भारण्यासारखा समाजामध्ये 25-30 वर्ष डेडिकेशनने काम करणाऱ्या व्यक्तीच्या समोर निवळ फक्त तो कोणाचा तरी मुलगा म्हणून उभं करणे हे जनतेला रुचण्यासारखं नाही आणि ते कुठच्याही इथिक्समध्ये सुद्धा बसत। सुजय विखेंच्या बाबतीत देखील हेच लागू होतं। 100% तसंच आहे ना, पण त्याच्या 100% तसंच आहे। सुजय विखेंचं काय कर्तृत्व किंवा फक्त नेत्यांचा मुलगा म्हणून त्याला घेतलं गेलं? ते असं आहे की शेवटी बाकीची प्रसिद्धी निवडून येण्यासाठी निदान नाव तरी माहीत असावं लागतं। ठीक आहे, त्या प्रसिद्धीच्या जोरावर हे होतं। पारच्या बाबतीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की ते योग्य नव्हे। बापू, शेवटचा प्रश्न, माढ्यातून माघार घेतली पवारसाहेबांनी, काय तुमचं निरीक्षण आहे, कशामुळे त्यांनी माघार घेतली असावी? पराभवाची भीती होती किंवा तुम्ही आता सांगितलं माढा पवारांना रोष होता, हे निश्चित झालं की माढ्या मी परत लढणार असं डिक्लेअर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, मी आता सातारला पालकमंत्री आहे, मान खटाव देखील त्याच माढा मतदारसंघामध्ये आहे, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अशा आहेत की 5 वर्ष ते जेव्हा खासदार होते त्यावेळेस त्यांनी योगदान द्यायला पाहिजे, ते आमचं दिलं नाही। म्हणजे जी काटापूर योजना पूर्ण कर साहेब आले की लगेच होणार, झालं नाही। तिकडे वीर धरणाचं पाणी माढ्यामध्ये नेणार, नाही झालं। तर लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, त्या झाल्या नसल्यामुळे रोष होता आणि विरोधक बरोबर की हे झालं नाही हे पटवण्यामध्ये यशस्वी झाले असं माझं मत आहे। त्याच्यामुळे लोकमत विरोधात होतं, याच्याबद्दल जरा सुद्धा शंका मानत नाही। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विजय शिवतारे इच्छुक आहेत किंवा नाही आहेत ते योग्य फोरमवर सांगेल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र सक्षम उमेदवार मिळाला तर पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये आजही विजय मिळवला जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे।